सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवते त्वमेव सर्वं मम देवते। नाही झालेलं हा झाला। हरि ओम। आज आपण या प्रश्नाकडे वळतो। यक्षाने विचारले की स्विद निवपतां वरम, किस्विद निवपतां वरम। जे जे आपण पेरतो, आपण अनेक गोष्टी पेरतो, अगदी दुर्वांपासून पाना फुलांच्या भाज्यांच्या बियांपासून सगळं पेरतो। सगळं जे काय आपण पेरतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? वरम म्हणजे श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ। बीजम निवपताम वरम। सगळ्यात श्रेष्ठ काय आहे पेरणं? तर बीज। जे बीज आपण पेरणार आहोत ते उगवणार आहे। तर याच्यात प्रत्येक वेळी आता अशा स्वरूपाचे आपले आत्ता सध्या प्रश्न चालले आहेत यज्ञाच्या संदर्भात। प्रत्येक वेळी बाह्य यज्ञ म्हणजे लौकिक व्यवहार कसे असतात आणि अंतरयज्ञ म्हणजे आत्मप्राप्तीकडे आपली वाटचाल कशी असते, अशा दोन्हीही दृष्टीने हे प्रश्न विचारले आहेत। आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे पेरलं जातं तेच उगवणार आहे। कधीही सीताफळाची बी पेरून आंब्याचं रोप येणार नाही आहे, किंवा कुठलंही जास्वंदीचं जर आपण झाड लावलं तर त्याला काही डाळिंब येणार नाही आहे। म्हणजे काय आहे, जे आपण पेरणार तेच महत्त्वाचं, तेच आपल्याला प्रोडक्शन येणार आहे, त्या झाडाला त्याचीच फळं येणार आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे बीज हे पेरण्याच्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बीज। खरं म्हणजे बी हे जे असतं ते थोडंसं जरी बी पेरलं तरी ते इतक्या प्रमाणात आपल्याला फळ देतं। ही एक गोष्ट माणसांनी नेहमीच लक्षात ठेवायला पाहिजे। कारण बघा, आपण त्या विषयाकडे आता वळतोच आहोत। एक गोष्ट आहे की थोडेसे जरी धणे टाकले बागेमध्ये तरी इतकी त्याची कोथिंबीरची रोपं येतात की ती पुन्हा वेगळी वेगळी करून आपल्याला वेगळी वेगळी लावावी लागतात। कुठल्याही गोष्टी घ्या तुम्ही,
आंब्याची एक जरी ती कोय पेरली आपण वाळवून, तरी किती झाडाला त्या वेळ लागेल, नो डाऊट. पण त्या झाडाला किती आंबे येतील? शेकडोनी आंबे येतील. म्हणजे बीज हे काय आहे आणि ते काय किती प्रमाणात फळं देतं. मग कोणतं बीज तुम्ही पेरणार आहात? कडू फळं येणारं बीज पेरणार आहात की गोड फळं देणारं तुम्ही बीज पेरणार आहात? अनेक पटींनी ते धान्य किंवा फळं उत्पन्न करून देतं. त्याच्यामुळे आपण एक जरी आंबा पेरला तरी तो युगानुयुग पुढच्या पिढ्यांना जर त्या झाडाला आपण व्यवस्थित पोसलं तर तो आंबा देतच राहील. हे त्या बीजाचं मोठेपण आहे. माऊली तर सरळ सांगतात, पेरिले ते उगवते, उगवल्यासारखे उत्तर येते, कृतीसारखे उत्तर येते. अंतःकरण शुद्धीसाठी काय आपल्याला बीज पेरायचं आहे मग? आणि प्रत्येकच आपली गोष्ट, प्रत्येक आपलं कार्य, प्रत्येक आपली कृती, मग ती शारीरिक असो, मानसिक असो, बौद्धिक असो, ती स्थूल स्तरावर असो, ती सूक्ष्म स्तरावर असो, नुसतं आपण कोणाकडे तरी पाहिलं, आपण दयाळू कृपाळू दृष्टीने पाहिलं तर काय होतं? आपले स्वतःत आपुलकी वाटायला लागते. नुसतं डोळ्यात एक अशी छटा आली द्वेषाची तरीसुद्धा त्रास होतो समोरच्या माणसाला. काय आहे, आपली प्रत्येक इतकी सूक्ष्म गोष्टसुद्धा सगळं या जन्मीचं आपलं पेरणं चाललं आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपलं अंतःकरण शुद्ध होण्यासाठी त्यामध्ये आपण वेगवेगळी या आत्मज्ञानाची बीजं पेरली पाहिजेत. मग भक्तिरूपी बीज पेरा, ज्ञानरूपी बीज पेरा, परोपकाररूपी बीज पेरा. कारण आपण जे बी पेरतो आहोत तेच आता पुढच्या जन्मी येणार आहे. मग काय बीज पेरायचं? जर आपल्याला उन्नती हवी असेल स्वतःची तर आपण काय केलं पाहिजे? वासना निर्माण होण्यासाठी बी पेरायचं आहे का वासना निर्माण न होण्यासाठी? ही तर फार पुढची गोष्ट झाली हो. वासना कशा निर्माण होतात इतकं सूक्ष्म गोष्टी आम्हाला माहिती नाही आहेत. आमच्या हातून, म्हणजे असं मी म्हणत नाही की इतका अभ्यास केल्यावर आम्हाला काही माहिती नाही का वासना कशा निर्माण होतात, असं नाही म्हणत मी. परंतु माहिती नाही याचा अर्थ अनुभवाच्या पातळीवर किती सूक्ष्म गोष्टींनी आपल्याला वासना निर्माण होऊ शकतात. 3 प्रकार आहेत. इच्छा, एक इच्छा होणं, काहीतरी इच्छा होणं, छोटीशी इच्छा होणं. हा पेन किती छान लिहितोय, म्हणजे हा असाच मला पण हवा. अगदी छोटीशी इच्छा आहे बरं का, अगदी निरागस इच्छा आहे. ठीक आहे, मनात आलं, काही नाही, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी विसरून गेलो आपण. कोणीतरी आठवण दिली तरच वाटतं की हो तो पेन हवा होता, पण जाऊ दे ना, नाही मिळाला ना, राहू दे, दुसरे कितीतरी छान पेन आहेत. ठीक आहे, म्हणजे ती इच्छा गेली बरं का मनातनं. किंवा कुठेतरी असं सुंदर ड्रेस, साडी बिडी पाहिलं, हे रोजचे विषय आहेत आपले. अरे मला हवी होती, पण साडीची थोडीशी जास्त इच्छा होते पेनपेक्षा. मग दुसऱ्या दिवशी आपण रिपीट करतो, हो तशीच साडी मला आणायची. तिसऱ्या दिवशी कामाला लागतो, बिझी होतो आपण, तो विषय निघून जातो. आणि चौथ्या 5व्या दिवशी अरे हो मला ती आणायची होती, बघू वेळ मिळेल तेव्हा आणू. 8 दिवस 10 दिवस निघून गेले की ती इच्छा नष्ट होते. जाऊ दे, कितीतरी साड्या आहेत, काय अडलं नाही. मग ती इच्छा नष्ट होते. इथपर्यंत गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत, पण एखादी इच्छा म्हणजे ती पाहिजेच, ती पाहिजेच, ती पाहिजेच. आता ती पाहिजे होती, परंतु 15 दिवसांनी, महिन्यानी, 4 महिन्यांनी काय झालं? त्याच्यावरची इच्छा निघून गेली, लवकर मिळाली नाही म्हणून.
नको जाऊ दे, ते काय मिळाली नाही. ही होती कामना. इच्छा जास्त करून जास्त त्याचं प्रिंट उमटलं की ती झाली कामना. कामना म्हणजे त्याच्याबद्दल काम निर्माण झाला. काम म्हणजे जरा सखोल इच्छा. आणि ती ठीक आहे, म्हणजे काही दिवस ती राहिली. परंतु काही इच्छा कशा असतात आता सांगते तुम्हाला. आपल्या जशा वृत्ती असतात ना, तसं तोच विचार, स्वभावात तोचपणा का नको. जर एखादा विचार सारखा येत राहिला तर त्याची वासना तयार होण्याची वृत्ती होते. आणि ही वासना म्हणजे काय माहिती का, इच्छेचा वासच. म्हणजे त्याचा वास येईपर्यंत त्याची इच्छा करायची एखाद्या गोष्टीची, याला म्हणतात वासना. वासना ही काय करते, ते प्रिंट म्हणजे दगडावर कोरल्यासारखं प्रिंट असतं. दगडावर एखादी रेख कोरावी ना, तसं ते प्रिंट असतं. ते जात नाही, जन्मानुजन्म ते जात नाही. त्याच्यामुळे आपल्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे एक इच्छा कशी होती की जी आपण अगदी वरवर पेरली होती. दुसरी इच्छा कशी होती, तेवढ्या सीझनभर चालली असेल जरा, बस सीझन संपला. मनाचा सुद्धा एक सीझन असतो. एक गोष्ट आपल्या मनामध्ये राहून जाते, तो एक सीझन असतो. आता ती इच्छा गेली की संपलं, मग ती परत होत नाही इच्छा. तर ती झाली कामना आपली. परंतु वासना मात्र कायमची प्रिंट होऊन राहते, कायमची प्रिंट होते. म्हणजे हे बी कसं पेरलं आपण, एकदम खोल खड्डा करून बी पेरलं. आणि त्याच्यामुळे आपल्याला आता काहीच हातात नाही. हा जन्म झाल्यानंतर आपण काही पुढच्या जन्माची तयारी केली आहे का, की सगळी बीजं अशी वर येऊन उपसली जातील. जमिनीची मशागत केली आहे का आपण, सगळे तण काढून टाकलेत का, जमीन पूर्ण रिकामी झाली आहे का आपली, हे आपण बघायला पाहिजे. आणि म्हणून आपली जर आत्मोन्नती करून घ्यायची असेल तर काय होतं, आपण ही सारखी मशागत केली पाहिजे. आता अन्न काय आहे माहिती का, अन्न जे आहे ते अन्न आहे द्रव्य म्हणजे मॅटर, पंचमहाभूतात्मक आहे. देहसुद्धा पंचमहाभूतात्मक आहे. देहसुद्धा पंचमहाभूतात्मक आहे ना. तर अन्नामुळे आपल्याला काय होणार आहे, देह राहणारच आहे. आणि देह असेल तोपर्यंत वासना करण्याची वृत्ती असणार आहे. पण ती वृत्ती आहे ना, आपण घालवू शकतो. आपण जर काही पेरलं नाही. एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपली जी कृती असते, आपली कृतीबरोबर आपल्या मनात एक हेतू असतो त्या कृतीबद्दल. तो हेतू जास्त महत्त्वाचा आहे. त्या हेतूमुळे चांगल्या किंवा वाईट वासना तयार होतात. म्हणजे चित्त हे जे आहे, चित्तामध्ये वासना राहतात आणि मनामध्ये विचार राहतात. तर चित्ताशी मन जोडलेलं आहे. चित्त हे वासनांचं घर आहे आणि मनामध्ये नेहमी विचार येतात आणि जातात. विचारांचा प्रवाह चालू असतो मनामध्ये. मनातल्या विचारांप्रमाणे देह चालतो. मन या देहाला विचार देतं आणि तशा कृती देह करत असतो. या सगळ्याच्या पाठीमागे कारणीभूत काय आहे, मनाचा आणि चित्ताचा संयोग जर झाला तर मनामध्ये जर चांगले वाईट विचार सतत उमटू लागले तर त्याच्या अगदी कोरल्यासारख्या वृत्ती तयार होऊन त्याच्या वासना निर्माण होतात. आणि वासनांमुळे वाईट प्रवृत्ती होऊन
मन अशुद्ध व्हायला लागतं. यातनं सोडवणूक म्हणजे काय, तर श्रीकृष्णाने उत्तम उदाहरण दिलेलेच आहे की कर्म करावं पण फळाची अपेक्षा नाही करायची. कितीतरी वेळा रिपीट केलेलं आहे आपण. कर्म ही करतच राहायची आहेत. देह आहे तोपर्यंत कर्म आहेत आणि कर्म ही वासनांमधून निर्माण झाली आहेत. तुमची आमची काही ती पर्सनल नाही आहेत. काही आम्ही काही म्हणत नाही आहे करायला पाहिजे करायला नको असं नाही आहे. ती नियत कर्म आहेत आपली, ती आपल्याच वासनांनी तयार केलेली आहेत. ती या देहाला करणं भाग आहे आणि त्याने ती करायची आहेत. ती आपण त्याच्याकडनं करून घ्यायची आहेत देहाकडनं. परंतु आपण त्याच्या फळांमध्ये गुंतायचं नाही. देहाकडून कर्म करून घ्यायची आहेत पण त्याची फळं आपल्याला का बरं मिळायला हवी आहेत. देह हा फक्त कर्माचा अधिकारी आहे. देह जड आहे. हे पहा, साधी गोष्ट आहे. जो कर्म करतो त्याला फळ मिळतं. कर्म मी करतोय का, कर्म मी नाही करत. माझ्या साधनाद्वारे कर्म केलं जातं आहे. म्हणजे काय, देह कर्म करतो. देहाला कर्म करणं प्राप्त आहे. देह आहेच मुळी कशासाठी, देहाला कर्म करायचं आहे. आणि देह काय आहे, जड आहे. म्हणजे देहाकडून कर्म कोण करून घेत आहे, तर ते चैतन्य करून घेत आहे. चैतन्य करून घेत आहे पण चैतन्य कर्म करत नाही आहे. देहाकडून ते करून घेत आहे. मग फळ कोणाला मिळणार आहे, देहाला. देहाला फळ मिळणं म्हणजे अगदीच ही गोष्ट कशी आहे, मीनिंगलेस आहे ना. त्याला काय अर्थ आहे, जडत्वाला फळ मिळणार आहे. म्हणजे एका दगडाजवळ जाऊन फळ ठेवलं तर दगड खाईल का, नाही. आपण काय करतो आहोत, देहाकडून कर्म करून घ्यायची आणि देहाला फळं खायला घालतो. हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. देहाला फळं खायला घालतो आहोत हे निसर्गाच्या विरुद्ध आहेत. देहाचं अन्न काय आहे, देहाचं अन्न फळं भाज्या धान्य, यामुळे तो देह निरोगी राहणार आहे. कर्माची फळं खाणं हे देहाचं अन्न नाही. काळ्या दगडावर पांढरी रेख, अजिबात देहाचं अन्न नाही कर्माची फळं खाणं हे. आणि हे निसर्ग नियमाच्या विरुद्ध आपण करत असल्यामुळे आपली शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य बिघडतं. आध्यात्मिक आरोग्याकडे आपण कधीही जातच नाही. मग आता काय, हे बीज इतकं महत्त्वाचं आहे. बीज आधी असणं महत्त्वाचं आहे. आणि भरपूर पाऊस. आता पाऊस खूप आल्याशिवाय मला सांगा, जमिनीत बी पेरून ठेवलं, अत्यंत उच्च दर्जाचं बीज आहे ते. अत्यंत उच्च दर्जाचं बीज आणलं की अगदी एक बी टाकलं की असं 1-1 किलोभर धान्य देईल. कल्पना करा हां. आणि इतकं छान बी टाकलं आणि ते अगदी टणटणीत छान उत्तम निरोगी सुदृढ असं धान्य येणार आहे. त्याचं पीक भरपूर येणार आहे आणि अगदी खुशी मिळणार आहे. पण आता इथे एकच आहे गंमत, जर पाऊसच नाही आला तर, पाऊसच आला नाही तर काय करायचं. आता इथे खरी गंमत आहे, आपल्याला समजावून घ्यायचं आहे. बियाणं तर भरपूर उत्पन्न देणारं बियाणं आहे हां. आणि निसर्गाची किमया काय, पावसाच्या साह्याने अगदी भरपूर उत्पन्न मिळून विपुल संपत्ती या पृथ्वीतलावर निर्माण करणं ही निसर्गाची किमया आहे हां. त्या दिवसात बरोबर तो निसर्ग तो पाऊस पाडतो. परंतु आता ह्याच्यात काय आहे माहिती आहे, आणखीन एक गोष्ट आहे, निसर्गाचे आभार मानावे लागतात. आता इथे समजेल की आजकाल लोकांना वाटतं देव म्हणजे काय गोष्ट.
देव म्हणजे तर काही दिसत नाही, न दिसणारीच मुळी शक्ती म्हणजे देव. तर आता पावसाचे आभार मानायला पाहिजेत की नाहीत? माहिती आहे, पावसामुळेच तर अन्न येतं. आता पावसाचे आभार मानत नाही म्हणजे आपण त्या पाऊस या शक्तीशी जोडलो गेलो नाही. पाऊस वाईट आहे आणि तो पडतच नाही आपल्या शेतावर असं नसतं. तर आपण त्या शक्तीशी जोडले जायला पाहिजे कशानी ना कशानी तरी. आता बघा तुम्ही, आपलं एखादं काम असेल, काहीतरी एक काम आहे, एका ऑफिसमध्ये काम आहे. अशी ख्याती ऐकली आहे की त्या ऑफिसमध्ये गेलं ना की इतकी मोठी मोठी कामं आणि कठीण कठीण कामं अगदी भराभर होतात. असं असून सुद्धा मला सुद्धा इच्छा झाली मैत्रिणीचं ऐकून की मला सुद्धा त्या ऑफिसमध्ये जायचं आणि भराभर कामं करून घ्यायची. काय झालं माहिती आहे, त्या ऑफिसशी काही मी संबंध ठेवला आहे का तिथे काही माझे पेपर्स दिलेत जाऊन, काय केलं आहे मी, पेपर्स सबमिट केलेत का, त्यांना माझी अडचण सांगितली आहे का, त्यांना माझं काम सांगितलं आहे का काय केलं आहे. काहीच जर मी कम्युनिकेट केलं नाही तर ते ऑफिस माझं काम कसं करेल. त्याचप्रमाणे पावसाशी जर आपला संबंध आहे तर आयुष्यात कधी त्या पहिल्या तरी पावसाचे, पहिल्यांदा जेव्हा पाऊस येतो, अरे परमेश्वरा तू आज आला आहेस पृथ्वी तलावर, सगळी समृद्धी मिळवून देणार आहेस, केवढी तुझी कृपा आहे म्हटलंय का कधी त्याला, तरच तिथे कनेक्शन जोडलं जाईल. आणि आपण मानव म्हणजे हल्लीचा आधुनिक मानव खूप व्यग्र झाल्यामुळे कामांमुळे हे सगळं विसरलो आहे, तिथे कनेक्शन राहिलं नाही. पाऊस नावाची शक्ती वाईट नाही आहे, आपलं कनेक्शन आहे का त्याच्याशी हे प्रत्येक नागरिकाने बघितलं पाहिजे. शेतकरी बोलवतोच त्याला, शेतकऱ्याला तर काही म्हणजे पावसापुढे नतमस्तक होण्याशिवाय शेतकऱ्याला इलाजच नसतो. पण शेतकऱ्याची शक्ती वाढावी याच्यासाठी आपण काय केलं आहे, काय आहे माहिती का, सगळी एक मानव मिळून एक सामाजिक शक्ती आहे. ती सामाजिक शक्ती वाढवण्यासाठी आपण कमी पडतो. आणि मागेही ही गोष्ट झाली आहे की आपण जसा ईश्वराचा अंश आहोत तसा सामाजिक मानवी अंश आहोत. सामाजिक मानवी अंश आहोत, आपण समष्टीचा अंश आहोत. तर अंश आहोत म्हणजे काय, तर त्याच्यापासूनच जर बनलेलो आहोत तर त्याचं काहीतरी कल्याण केलं पाहिजे का नाही. आपल्याबरोबर वैयक्तिक कामांबरोबर समाजाचं काहीतरी छोटं मोठं कल्याण झालं पाहिजे. कल्याण म्हणजे काय करायचं आहे, सगळं आपलं जीवन बाजूला ठेवून काही कल्याण करायचं नाही आहे. छोटी छोटी गोष्ट, आता ही पावसाची प्रार्थना करणं आपल्याला सहज शक्य आहे ना. पाऊस आल्यानंतर त्याचे आभार मानणं आपल्याला सहज शक्य आहे. या यक्षप्रश्नांमध्ये काय आहे, कित्येक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करायला लागा, लौकिकसुद्धा जीवन यशस्वी व्हायला लागेलच, परंतु पारलौकिक म्हणजे आत्मप्राप्तीचं सुद्धा जीवन अधिकाधिक यशस्वी व्हायला लागेल. आणि हे बीज, हा पावसामुळे बीज अंकुरणं आणि त्याचं भरपूर धान्य निर्माण होणं, सगळ्या प्राणीमात्रांचा आत्मा आहे, सगळ्यांचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. जीवनाचं कारण आहे हे अन्न. त्याच्यामुळेच अन्नाचं सेवन करूनच हे सगळे जीव जगतात नव्हे, जन्मतात सुद्धा. अन्नामुळेच ते जीव जन्मतात आणि त्याच्यापासूनच विश्वनिर्मिती आहे. त्याच्यामुळे पाऊस आणि बीजसुद्धा महत्त्वाचं. बीज अतिशय महत्त्वाचं आहे. काय आपण पेरतो आहोत, आपल्या वैयक्तिक जीवनात आपण काय पेरतो आहोत आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा आपण काय पेरतो आहोत. आठवड्याला
एक तरी छोटा सामाजिक विचार करावा. अगदी साधी गोष्ट आहे. जेवायला बसल्यानंतर जेवायला बसल्यानंतर लगेच भूक लागली म्हणून घाईघाईने आपण ते ताट घेतो. फार फार तर काय वदनी कवळ घेता. परंतु जेवायला बसताना आधी प्रथम कोणाकोणाचे उपकार मानू असं झालं पाहिजे. हे धान्य कोण निर्माण करतं? तर पहिलं म्हणजे धान्याचं बीज, पाऊस, निसर्ग, मग शेतकरी, मग ते धान्य ज्यांनी बाजारात होलसेलरकडे आणलं, ते गाडीवाले ड्रायव्हर, होलसेलर करून रिटेलरकडे, आणि दुकानदारांनी ते आपल्यापर्यंत पोचवलं. इतक्या सगळ्यांचे उपकार. तुम्ही म्हणा रोज हे जेवताना शक्य नाही, पण एकदा तरी आठवड्यातनं हे करू शकता ना? करू शकतो आपण. ही सामाजिक गोष्ट आहे. आपल्याला माहीत नसेल पण ही सामाजिक गोष्ट आहे. पहिला पाऊस यायला सुरुवात झाली, ढग गडगडले, पावसाचे आभार मानावेत ना. सगळ्यांच्या शक्तीने मिळून हे आपलं सामाजिक जीवन, कारण आपल्या जीवनाचे 2 पैलू आहेत, वैयक्तिक आणि सामाजिक. या 2 उंबरे ओलांडल्याशिवाय आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. अचानक समाजाचा जर काहीच विचार करायचा नसेल आपल्याला, तर आपण पलीकडे जाऊ शकत नाही. तो एक अडथळा आहे आपल्यामध्ये. आणि आता पाऊस या विषयावर विचार करा. कशाचा वर्षाव असला पाहिजे? आपल्याला एकदा कळलं आपल्याला काय पेरायचं आहे. चांगले विचार पेरायचे आहेत, विवेकयुक्त विचार पेरायचे आहेत, अयोग्य विचार पेरायचेच नाही आहेत. काहीही केलं तरी चालतं, कसंही केलं तरी चालतं, हे विचार नाही पेरायचे आहेत. काय पेरायचं आहे आपल्याला? शुद्ध अंतःकरण करणारे, दुसऱ्याला अतिशय बरं वाटणारे विचार, दुसऱ्याला बरं वाटेल अशी आपली वाणी, हे सगळं आपण पेरणार आहोत. आपली कृती अतिशय हळूवारपणे असली पाहिजे. हे तर पेरणारच आहोत चांगलं, पण त्याला कशाचा वर्षाव पाहिजे? कोणत्या पावसाचा वर्षाव पाहिजे? तर ईश्वरी समर्पण आणि ईश्वरी भक्ती, ईश्वराचं ज्ञान, तत्वज्ञान, या विचारांचा वर्षाव जर असेल त्या बियांवर, तरच उत्तम उत्पादन आपल्यामधून होणार आहे. आणि हे उत्पादन पिढ्यानपिढ्या टिकणार आहे. बियांची तर गुणवत्ता आवश्यकच बघणं. आपले विचार सकारात्मक पाहिजेत, आनंद देणारे शब्द पाहिजेत, कृत्य ही चांगली पाहिजेत. हे सगळं आपल्याला पेरायचं आहे, त्याचा उत्तम परिणाम होणार आहे. आणि म्हणून व्यावहारिक सुद्धा समृद्धी होईल आणि वैयक्तिक सुद्धा आपली समृद्धीच होणार आहे. आजपर्यंत एक अतिशय महत्त्वाचा विचार आहे. आपण जे आहोत ते आपल्या पूर्वजांमुळे आहोत की नाहीत ते सांगा. आपण जे आहोत ते पूर्वजांमुळे आहोत. पूर्वजांचे गुण कितीही आपल्याला वाटत असलं की मी असा, मी तसा, माझ्यात हा गुण आहे, माझ्यात तसं आहे, माझ्यात अशी कला आहे, तरीसुद्धा त्या पूर्वजांच्या काही विचारांमुळे आणि तेच तसं पारंपरिक चालत आल्यामुळे, काही आपल्याला काही जास्त माहिती नाही आहे पूर्वजांचं, पण आपण पूर्वजांपासून निर्माण झालो आहोत. म्हणून पूर्वजांचं सुद्धा स्मरण आपल्याला हवं. पूर्वजांचं स्मरण म्हणजे ॲज अ टोटल स्मरण, म्हणजे एकत्रितपणे पूर्वजे या शब्दाने स्मरण करायचं आहे. कोणत्याही वासनेमध्ये अडकायचं नाही आहे. सगळे पूर्वज, त्यांचे आमच्यावर इतके उपकार आहेत की आमचं जीवन हे ज्या ज्या मूल्यांनी भरलेलं आहे, ज्या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही प्राप्त करत आहोत जीवनामध्ये,
त्या सगळ्यामध्ये त्या पूर्वजांचं कारणीभूत आहे, पूर्वज कारणीभूत आहेत, कारण त्यांच्याशिवाय हे आलेलं नाही. ते कधी काहीही आपल्याला समजत नसेल तरी हे श्रद्धेने असं आपण म्हणायला हवं. आणि म्हणून पूर्वजांचं स्मरण आपल्याकडून झालं पाहिजे. आता पुढचा प्रश्न असा आहे की किस्वित प्रतिष्ठमानानाम म्हणजे काय माहिती का? प्रतिष्ठमान म्हणजे ज्यांचं अतिशय प्रतिष्ठा आहे असे जे 4 पायांचे प्राणी आहेत. 4 पायांचे जे प्राणी आहेत त्याच्यात अतिशय प्रतिष्ठा असलेला प्राणी कोणता? तर गाय. आता हे त्यांनी का सांगितलंय? कारण गाय ही काय आहे? तर गाय म्हणजे देवतांचं स्थान आहे. आता त्याच्यात पुन्हा एक गोष्ट थोडीशी क्लिअर केलेली आहे पूर्वी, पण ती परत क्लिअर करावीशी वाटते. गायीच्या पोटात 33 कोटी देव राहतात असं लोक म्हणतात. आता कोटी या शब्दाचा अर्थ हा आहे, कोटी म्हणजे प्रकार. 33 प्रकारचे लोक राहतात. तर काही प्रत्येक ज्या जाती जमाती आहेत, अगदी काय म्हणतात त्यांना, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या वगैरे वनवासी जाती जमाती ज्या आहेत तिथपासून प्रत्येकाच्या देवी देवता वेगळ्या आहेत. हजारो करोडो लाखो लोक एका गाईला मानू शकतात. असे सगळे 33 प्रकारचे देव गाईमध्ये समाविष्ट आहेत असं मानलं जातं. म्हणून गाईची पूजा करावी हे एक कारण झालं. म्हणजे अगदी म्हटलं ना, आदिवासी लोकांचे आपण नावंसुद्धा ऐकली नाही आहेत अशा प्रकारचे त्यांचे वेगवेगळे देव असतात. वेगवेगळे देव आहेत या पृथ्वी तलावरती. महत्त्वाचे असे 33 प्रकारचे देव आहेत. कोटी म्हणजे प्रकार. कोटी, 1 कोटी, दुसरी कोटी. कोटी म्हणजे प्रकार, पूर्वीचा शब्द येतो. आणि ते 33 प्रकारचे देव असल्यामुळे अगदी सगळ्या वर्णांचे लोक त्यांनी जरी गाईची पूजा केली, गाईला मानलं, गाईला प्रेम दिलं, गाईला अन्न दिलं, गाईला पोसलं, तरीसुद्धा त्यांना त्या देवतांना आपल्या आपल्या देवतेला नमस्कार केल्याचं पुण्य मिळतं. आणि गाय अतिशय शुद्ध प्रेमळ प्राणी आहे, अतिशय शुद्ध. तर आणखीन एक त्यातलं हे आहे की गाय आपल्याला काय काय देते. आपला विषय चालला यज्ञ. तर हा जो बाह्ययज्ञ आहे, बाह्ययज्ञामध्ये काय लागतं? दूध, तूप आणि शेणाच्या गौऱ्या. हे सगळं जास्तीत जास्त आपल्याला गायच देते. आणखीन तुम्हाला माहिती आहे, आपलं जे ऐहिक जीवन आहे, लौकिक जीवन आहे, या व्यावहारिक जीवन आहे आपलं, त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं म्हणजे स्नेहसंबंध असणे. हा स्नेह जो आहे, हा स्नेहसुद्धा काही अंशी तशा प्रकारच्या अन्नामुळे येतो. मग स्नेहवत असं काय आहे? तर दूध आणि तूप हे स्नेहवत आहे. सगळ्यात जास्त स्नेहवत तूप, पण ते तब्येतीला खूप चांगलं नाही आहे. ज्याप्रमाणे दूध त्या मानाने चांगलं आहे, कारण ते द्रव आहे, आणि तूप हे कधीकधी घट्ट होतं. म्हणजे शरीरामध्ये मिळून मिसळून राहण्यासाठी दूध हे चांगलं आहे. पण दूध आणि तूप हे दोन्हीही स्नेहवत आहेत. स्नेहवत
हां, शारीरिक जीवनसुद्धा आपलं चांगलं राहतं त्याच्यामुळे, आणि मानसिक जीवनसुद्धा चांगलं राहतं. तर त्याच्यामुळे आपलं जे जीवनाला आपल्या आवश्यक काय आवश्यक, अतिशय सर्वांशी अतिशय स्नेहाने राहावं. स्नेहाने राहायला काही द्यावं घ्यावं लागत नाही. नुसतं अतिशय प्रेमाने गोड बोललं तरी दुसरा जो खूप आनंदून जातो, त्याच्या मनाला जो आल्हाद होतो आपल्यामुळे. आपण एखाद दिवशी हा एक्सरसाइज करून पहा, प्रत्येकाशी असं चांगलं बोलायचं की ज्याच्यामुळे त्याच्या मनाला आल्हाद होईल. काय होतं माहिती आहे का, हेही उदाहरण अनेक वेळा दिलं आहे मी, की ज्यावेळी गुऱ्हाळातून रस काढला जातो आणि तो आपल्याला प्यायला मिळतो, त्यावेळी आधी गुऱ्हाळ गोड होतं. गुऱ्हाळाचं सगळं मशीन आंतरिकरित्या गोड होतं आणि मग आपल्याला तो रस गोड प्यायला मिळतो. त्याप्रमाणे आपल्याकडून लोकांना जर आल्हाददायक विचार, आल्हाददायक शब्द गेले तर आपल्या अंतःकरण आधी पूर्ण आल्हादाने भरून द्रवलेलं असतं आपलं अंतःकरण, आणि तो नंतर त्यांना ते पोचतं ना, आधी सगळं भरून जातं. कुठल्याही गोष्टीचा नियम असाच आहे. मला जर कपामध्ये दूध घ्यायचं असेल आणि मी कपामध्ये दूध घेऊन नंतर ते कशात तरी ओतून घेतलं, तर आधी कपाला दूध लागणार आहे आणि नंतर ते दूध दुसऱ्या भांड्याला मिळणार आहे किंवा ज्याला द्यायचं त्याला मिळणार आहे. म्हणजे काय आहे, ज्या पात्रामध्ये एखादी गोष्ट असते त्याने ते पात्र त्या गोष्टीमय होऊन जातं. माझ्या मनामध्ये जर आल्हाददायक विचार, आल्हाददायक शब्द असतील तर मी दुसऱ्यांना ते देऊ शकते. मग दुसऱ्यांना मी देताना आधी माझं मन त्या विचारांनी भरून जातं. त्याच्यामुळे हे आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही, आपल्या स्वतःवर उपकार करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून काय आहे, गाईला जो एवढा मोठा मान मिळाला आहे, 33 प्रकारच्या देवता तिच्या पोटामध्ये आहेत, समाविष्ट आहेत. म्हणजे पोटामध्ये म्हणजे तिच्यामध्ये. आता आमच्यामध्ये मन आणि चित्त समाविष्ट आहे. सांगा बरं, मन कुठं आहे? मन म्हणजे हृदय नाही, कारण हृदयाचं ऑपरेशन करता येतं, मनाचं ऑपरेशन करता येतं का? नाही. तसं गाईमध्ये, म्हणजे गाईच्या पोटात कुठे फाडल्यावर काही देव नाही दिसणार, पण गाईमध्ये 33 प्रकारचे देव समाविष्ट आहेत. आणि याचं इतकं महत्त्व आहे माहिती आहे का, की ऋग्वेदामध्ये अक्षरशः गोसूक्त आहे. म्हणजे निरनिराळ्या देवतांची जी सूक्त आहेत किंवा निसर्ग देवतांची सूक्त, त्याप्रमाणे गोसूक्त गाईला आपण खुश करण्यासाठी, आनंदून सोडण्यासाठी तिच्या डोक्यावरून आपण हात फिरवावा, तिला प्रेमाने काहीतरी खायला द्यावं, तिला जे अन्न लागतं ते, आणि तिची पूजा करावी, तिच्याबद्दल आपण आदर बाळगावा. गोसूक्त सुद्धा आहे, तिचा महिमा अफाट आहे. आणि तुम्हाला सांगू, गाईमध्ये एवढी पॉवर आहे की आपल्याला शाश्वत, म्हणजे कधीही न बदलणारं सुख, परमात्म सुख हवं असेल, ती प्रार्थना जरी गाईला केली तरीसुद्धा ती प्रार्थना फळते. ऋषीमुनींनी हे प्रयत्न केलेले आहेत. गाय हे देवतांचंच एक रूप आहे. आणि म्हणून काय आहे माहिती का, नुसतंच तिच्याकडून करून घेऊ नये. म्हणजे ठीक आहे, शाश्वत आनंद मिळण्यासाठी तुम्ही प्रार्थना करा तिची, पण तुम्हाला सांगू का, तिची कल्याण करणारी प्रार्थना,
गाईचं कल्याण होऊ दे अशी पण आपण प्रार्थना करावी. म्हणजे ती खुश राहिली की तिच्यातले समाविष्ट असलेले देव आपल्याला उपयोगी पडतील. ती माहिती आहे तुम्हाला, गोब्राह्मणेभ्यः सुखमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्यः. माहिती आहे ती प्रार्थना. हां, तर तिथे गोब्राह्मणेभ्यः सुखमस्तु नित्यं, गाय आणि ब्राह्मण हे कसे राहू देत, सुखामध्ये राहू देत सदैव. नित्यम म्हणजे सदैव. आणि आता आपल्याला कळेल, चांगल्यापैकी कळेल की कृष्णाचं एवढं गाई वासरांवर का प्रेम होतं आणि गाई वासरांना नेणारे जे गोबालक आहेत ते त्याचे का बरं एवढे मित्र होते. असंही भागवतामध्ये सांगितलंय की गाईचे जे 4 पाय आहेत ते धर्म, ज्ञान, कला, मोक्ष, मोक्षापर्यंत नेतात. कारण देवांचं अधिष्ठान आहे गाईच्या आतमध्ये. त्यामुळे धर्म, ज्ञान, कला आणि मोक्ष या सर्वांपर्यंत पोचवणारी म्हणजे गाय. तिचे 4 पाय हा संकेत आहे. अशा रीतीने गाय आपल्या जीवनाचा आधार आहे. आता पुढचा प्रश्न फक्त सांगून ठेवतेय. किस्वित प्रसवताम वरम म्हणजे काय. आपल्यासाठी आपण ज्यांना ज्यांना जन्म देतो म्हणजे मानव जात ज्यांना जन्म देते, हां, त्यात सर्वश्रेष्ठ कोण, त्यात सर्वश्रेष्ठ कोण, तर अर्थातच पुत्र. हां, आता इथे काही म्हणजे काय म्हणतात त्याला, पार्शालिटी केली आहे असं म्हटलेलं नाही की पुत्री का नाही आणि पुत्रच का. तर आता त्याचं उत्तर मिळेल, तुम्ही पण विचार करून ठेवावा. तर या सगळ्या गोष्टी या का सांगितल्या आहेत, म्हणजे पुत्र हा कसा असावा ह्याच्याबद्दल सुद्धा अपेक्षित आहे. म्हणजे पुत्राची कर्तव्य काय किंवा आईवडिलांसाठी पुत्र हे स्थान काय आहे, तर हे सगळं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि आपण कोण आहोत, आपल्या सगळ्यांना पुत्र आहेत. हां, लौकिकरित्या नाही म्हणते मी, त्या बियाणांसारखंच आहे हे, तोही विचार करायचा आहे. यात 2-2 प्रकारचे विचार केले गेलेत. तर पुढच्या वेळेस आपण हा विचार करून यावा आणि सांगण्याचा प्रयत्न करावा. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.